नारी शक्ती वंदन विधेयक संदर्भात मंत्री पंकजाताई मुंडे यांची पत्रकार परिषद। नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या भूमिकेचा निषेध। कोट्यवधी माता भगिनींच्या स्वप्नांचा अवमान करणाऱ्या विरोधकांची दुटप्पी राजकारणाबद्दल आज ठाणे येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली। केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी देशातील कोट्यवधी महिलांच्या आकांक्षांचा आणि हक्कांचा घोर अवमान केला आहे। वर्षानुवर्षे महिला आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या विरोधकांनी संसदेत या विधेयकाविरोधात भूमिका घेऊन आपली महिला विरोधी मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश महिलांच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलत असताना विरोधकांचा हा अडथळा देशातील जनता कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली। या प्रसंगी माधवीताई नाईक, संदीप लेले, समीरा भारती, स्वप्नाली साळवी, वंदना डोंगरे, वनिता बोतपगारे तसेच ठाण्यातील इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते।